त्यांच्याशी चर्चा करून 7 तारखेत त्याने सहभागी व्हावं आमच्या मोर्चामध्ये, किंवा ही तारीख आपण 5 तारखेला करावी, जी 6 तारखेची आहे. त्यानुसार मी परत माननीय राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली, त्यांना विनंती केली की असं असं शिवसेना पक्षप्रमुखांचं म्हणणं आहे. त्यांनी तात्काळ त्याला होकार दिला. त्यांचा फोन आला, परत चर्चा करून त्यांच्या सहकार्याशी, आणि म्हटले आपण 5 तारखेला हा जो मोर्चा आहे 6 तारखेचा आमचा, तो आम्ही 5 तारखेला करू आणि आपण सगळे त्याच्यामध्ये सहभागी होऊ. हा राजकीय अजेंड्याशिवाय मोर्चा असेल, एकच अजेंडा मराठी भाषा, कोणताही झेंडा नाही, आणि आपण सगळे त्याच्यामध्ये मराठी भाषेत म्हणून सहभागी होऊ. आणि त्याला माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी मान्यता दिली. त्याच्यामुळे 7 तारखेला जे शिवसेनेचं आंदोलन होतं ते, आणि 6 तारखेला जे माननीय राज ठाकरे यांचं आंदोलन होतं, त्याऐवजी दोघांचं एकत्र आंदोलन आणि मोर्चा हे आता 5 तारखेला निघेल. आता फक्त 5 तारखेला जी वेळ ठरवलेली आहे सकाळी 10, ती 10ची वेळ सोयीची नाही आहे. आम्ही त्या संदर्भात दोघे मिळून चर्चा करू आणि कुठून कुठे मोर्चा या संदर्भात आम्ही चर्चा करू. आत्ता त्यांनी पूर्वीच्या त्यांच्या कार्यक्रमानुसार काही गोष्टी जाहीर केल्यात, पण त्याच्यावर सकाळी 10 ही वेळ कोणालाही सोयीची नाही मोर्चासाठी. लोक लांबून येतात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या मोर्चात लोक सहभागी होतील, त्यांना सोयीचं व्हावं म्हणून वेळेच्या बाबतीत काही बदल केले जातील. त्या संदर्भात मी आज बोलीन माननीय राजसाहेबांशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी, आणि वेळ आपण थोडी मागे पुढे करू आणि जागेचं नियोजनसुद्धा करू. आम्ही असं ठरवलेलं आहे, हे आधी सांगितलेलं आहे की मुंबईवर आणि महाराष्ट्रावर ज्या प्रकारे मराठी भाषा आणि मराठी माणसावर आक्रमण आणि अतिक्रमण सुरू आहे, त्या संदर्भातल्या कोणत्याही भूमिका घेताना आम्ही 100 वेळा विचार करू की मराठी माणसामध्ये कोणत्याही प्रकारची फूट नाही, संघर्ष नाही. निदान या प्रश्नावरती आम्ही एकत्र आहोत आणि राहू. यापूर्वी जेव्हा राज